मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत आज दिवसभरातल्या एका मोठ्या बातमीनं। बातमी आहे अतिक्रमणाच्या विरोधात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकची। स्वराज्यावर चाल करून आलेला अफजल खान हा त्याचा जी पायथ्याला समाधी आहे प्रतापगडाच्या त्या समाधीच्या भोवती जे अतिक्रमण झालेलं आहे, जी कबर आहे त्याची त्या कबरीच्या भोवती जी सगळी अतिक्रमण होती ती अतिक्रमण अखेर हटवायला सुरुवात झालेली आहे। त्याच्यावर ते हातोडा अखेर पडलेला आहे। प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या या कबरीसमोर जे अनधिकृत बांधकाम होतं फडणवीसांनी आज सर्जिकल स्ट्राईक करून ते पाडलेलं आहे। विशेष म्हणजे शिवप्रताप दिनाच्या दिवशी ही कारवाई करण्यात आलेली आहे। महसूल विभाग आणि वन विभागाने ही कारवाई सुरू केली आहे। जेसीबी आणि पोकलेनच्या मदतीने अफजल खानाच्या कबरी लगतच्या परिसरातलं अतिक्रमण हटवण्यात येत आहे। या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। गेल्या अनेक वर्षांपासून अफजल खान कबरी लगतच्या अनधिकृत बांधकामावरून वाद सुरू होता। अखेर आता प्रशासनाच्या वतीने या बांधकामावर कारवाई सुरू झाली। शिवप्रताप दिनीच आज हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला। प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या कबरीच्या भोवती जे अतिक्रमण होतं ते सगळं अतिक्रमण आज हातोडा त्याच्यावरती पडला आणि त्याची कारवाई करण्यात आली। पण याला अनेक सामाजिक आणि राजकीय कंगोरे सुद्धा आहेत। सुप्रीम कोर्टाने या संदर्भातला निर्णय दिलेला असताना सुद्धा याच्यावर कारवाई करण्याची धमक कुठल्याही सरकारने आतापर्यंत दाखवलेली नव्हती। पण आपण हिंदुत्ववादी आहोत असं सांगणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारने मात्र ही धमक दाखवली आणि अखेर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं पालन केलंय। पाहूया या संदर्भातला खास रिपोर्ट। खानाच्या कबरीवरच्या अतिक्रमणावर फडणवीसांचा सर्जिकल स्ट्राईक। कबरीवरचं अतिक्रमण मवियानं का काढलं नाही? फडणवीसांचा महाविकास आघाडीला सवाल। अफजल खानाच्या कबरीभोवतालच्या अतिक्रमणावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात। फडणवीस मुख्यमंत्री असताना खानाच्या कबरीभोवतीचं अतिक्रमण काढून टाकण्यासाठी 2017 सालापासून प्रयत्न सुरू होते। पण हे प्रकरण कोर्टात गेल्यानं कारवाईला ब्रेक लागला। पण कोर्टाचा अडथळा दूर झाल्यानंतर कबरीच्या बेकायदा उदात्तीकरणाविरोधात कारवाई करण्यात आली आहे। अनेक शिवप्रेमींनी अतिक्रमण विरोधात आंदोलनं केली, पण अतिक्रमण काढण्याऐवजी शिवप्रेमींवर गुन्हा दाखल केल्याचा आरोप फडणवीसांनी केला। शिवप्रेमींची सातत्याने मागणी होती। यापूर्वी ज्या शिवप्रेमींनी अशा प्रकारचं आंदोलन केलं त्यांच्यावर अनेक गुन्हे देखील दाखल झाले, पण अतिक्रमण काही निघत नव्हतं। आज मला असं वाटतं की सगळ्यांचा करता ही समाधानाची बाब आहे की संपूर्ण अतिक्रमण आता या ठिकाणी काढण्यात येईल। स्वराज्य नेस्तनाबूत करण्यासाठी आलेल्या अफजल खानाच्या कबरीभोवती बेकायदा बांधकाम करून त्याचं उदात्तीकरण करणाऱ्यांविरोधात हा सर्जिकल स्ट्राईक असल्याचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। महाराष्ट्राच्या सुदैवानी आणि त्या कबरीच्या समितीच्या दुर्दैवानी त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राची पूर्तता करता आली नाही। कोर्टामध्ये केसेस गेल्या, मग हायकोर्टाने सुद्धा या संदर्भात निर्णय दिला। शिवभक्तांची मनापासून हृदयापासून अंतःकरणापासून तीव्रतेने मागणी होती आणि मग जेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आणून देण्यात आली तेव्हा आम्ही निर्णय केला। महाविकास आघाडी ही कबरीचं उदात्तीकरण थांबवू शकली असती, पण त्यांच्यात ती इच्छाशक्ती नव्हती असा टोला फडणवीसांनी लगावलाय। लगातार कोर्ट ने भी ये कहा था कि इस प्रकार से ये जो अतिक्रमण वहाँ पर हुआ है वो अतिक्रमण हटाया जाना चाहिए। 2007 का निर्णय था लेकिन वो इम्प्लीमेंट नहीं हो पा रहा था। अफजल खानाच्या कबरीवरच्या अतिक्रमणावर कारवाई केल्यानं शिवप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। पण अतिक्रमणावर कारवाई केल्यानंतर महाविकास आघाडीकडून कोणतीही मोठी प्रतिक्रिया आलेली नाही। त्यामुळे महाविकास आघाडी या प्रकरणात बॅकफूटवर गेलीये का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। रुचा खानोलकर सह तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। अफजल खानाच्या कबरीच्या भोवती जे अतिक्रमण आहे त्याच्यावर कारवाई सुरू झाल्याच्या नंतर याच्यावर काही राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटू लागलेल्या आहेत। जाणून घेऊयात आज याच्या संदर्भात काय राजकीय प्रतिक्रिया उमटल्या। ज्यांनी आमच्या मंदिरांची विटंबना केली,
आमच्या हिंदू समाजावर अनन्वित अत्याचार केले अशा अफजल्याच्या थडग्याभोवतीचं बांधकाम शिंदे फडणवीस सरकारने हटवलंय आणि म्हणून हिंदुत्ववादी शिंदे फडणवीस सरकारचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो, कारण आज शिवप्रताप दिनाच्या दिवशीच शिंदे फडणवीस सरकारने आपला प्रताप दाखवून दिलाय। उद्धवजींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेशरमध्ये ही कारवाई केली नाही, पण मी शिंदे फडणवीस सरकारचा आभार मानतो, अभिनंदन करतो की प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेलं हे अतिक्रमण आणि तेही अफजल खानाच्या कबरीच्या बाजूला असलेलं अतिक्रमण जे सुरू झालं होतं, जर हे पाडलं नसतं तर त्या ठिकाणी उद्या मोठ्या प्रमाणावर अजून अतिक्रमण झाले असते आणि खऱ्या अर्थाने प्रतापगडाचं जे स्थान आहे ते उद्ध्वस्त झालं असतं, प्रतापगडाचं स्थान जे कमी झालं असतं। ते प्रतापगडाच्या पायथ्याशी जे अफजल खानाचं जे थडगं आहे आणि त्या थडगाच्या अवतीभोवती जे अतिक्रमण उभं केलेलं ते हटवण्यात यावं आणि असा निर्णय वर्षानुवर्ष अगोदर माननीय हायकोर्ट आणि स्वतः सुप्रीम कोर्टनी पण दिलेला, पण कुठलंही सरकार ते करण्याची हिंमत करत नव्हतं। पण आज महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे आणि त्या सरकारने आज एक ऐतिहासिक क्षण आम्हा सगळ्या शिवप्रेमींसाठी अनुभवासाठी दिलेला आहे। प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या या कबरीचा इतिहास नेमका काय आहे आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता हा इतिहास आपल्याला माहिती आहे। 10 नोव्हेंबर 1659 ला प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या भेटीमध्ये जेव्हा खान चालून आला तेव्हा खानाचा वध केला। खानाची कबर छत्रपती शिवाजी महाराजांनीच नंतर बांधली। अफजल खानासह सय्यद बंडाची सुद्धा तिथं कबर बांधण्यात आली। दोन्ही कबरींच्या देखभालीची तरतूद सुद्धा महाराजांनी केली होती। पण त्याच्या भोवती एक मोठं अतिक्रमण उभं राहिलेलं होतं, अनेक खोल्या उभ्या राहिलेल्या होत्या आणि त्या अतिक्रमणावर आज अखेर हातोडा चालवण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्पर्शानं पावन झालेली जगदंबा तलवार ही पुन्हा एकदा आपल्या मातीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि महाराष्ट्रासाठी ही सकारात्मक बाब म्हणावी लागेल। लंडनमध्ये असलेली शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार परत आणण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी संपर्क साधणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली आहे। भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारलाय, त्यामुळे आता ही जगदंबा तलवार भारतात आणण्यात यावी अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरतीये। दरम्यान शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं पावन झालेली जगदंबा तलवार ही देशाची अस्मिता आहे आणि ही तलवार कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज यांनी 1875 मध्ये तत्कालीन ब्रिटिश युवराज प्रिन्स ऑफ वेल्स यांना भेट दिली होती। सध्या ही जगदंबा तलवार ब्रिटनच्या राणीच्या संग्रहालयात आहे। मी केंद्र सरकारकडे विनंती केली आहे आणि ब्रिटनचे पंतप्रधान श्री सुनक यांच्याशीही संपर्क करणार आहे की आपण जगदंबा तलवार जी आमच्या अस्मितेचं प्रतीक, आमच्या शूरतेचं प्रतीक आहे, जी तलवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने अतिशय पावन झाली, ती तलवार महाराष्ट्राला परत करावी। मी केंद्राला पहिलं पत्र पाठवलंय आणि दुसरं आज आम्ही पंतप्रधान ब्रिटनचे त्यांना विनंती करतोय। दूध पोळलं की माणसं ताक सुद्धा फुंकून पितात। 70च्या बाबतीत सुद्धा हे झालंय असं म्हणावं लागेल, कारण सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना शेवटची वॉर्निंग दिली आणि त्यानंतर आता अब्दुल सत्तार हे अतिशय सतर्क झालेले आहेत। आता यापुढे अशा कुठल्या वादात अडकायचं नाही असं कदाचित त्यांनी ठरवलेलं दिसतंय आणि त्यामुळे ते जपून बोलतायत। आता किती दिवस बोलतायत माहित नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अब्दुल सत्तार यांना
लास्ट वॉर्निंग दिली होती. या वॉर्निंग नंतर अब्दुल सत्तार चांगलेच अलर्ट झालेत. त्यांनी आता अधिकचं राजकीय भाष्य करायला नकार दिलाय. औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयात सत्तार यांनी मराठवाड्यातल्या शेतीच्या नुकसानीचा आढावा घेतला, बैठक घेतली आणि या बैठकीनंतर सत्तारांनी मला राजकीय प्रश्न विचारू नका अशी विनंतीच पत्रकारांना केली आणि हात जोडले. तसंच राऊतांबाबत प्रतिक्रिया दिल्यानंतर मी अधिक बोललो तर तुम्ही मला अडकवाल अशी आठवण करून द्यायला सुद्धा सत्तार विसरले नाहीत. एकूणच काय, सतत घसरणारी त्यांची जीभ आज मात्र न घसरता जागेवर होती. मी पहिलेच बोललो तुम्हाला का मी आजच्या दिवशी तुम्हाला हात जोडून विनंती करू लागलो का हे अधिकारी आहेत. वर्तमानपत्रांत आणि टीव्हीच्या माध्यमातून ऐकलं की त्यांची जमानत झाली. आपल्या शुभेच्छा आहे त्यांना, का चांगला एक वाघ आहे का काय आहे. आम्हाला मी त्याच्यावर टीका टिप्पणी करणार नाही. परत एक तर नवीन भूत लावून टाकतात माझ्या पाठीवर. आता मला काय होते, मी सुरक्षित. मंडळी, हे दोन चेहरे जरा नीट बघा. या दोन चेहऱ्यांच्या वर असलेलं ते हास्य, दोघांमधली असलेला तो गोडवा, हे कदाचित चित्र पुन्हा महाराष्ट्रात दिसू शकतं. कारण जेलमधून बाहेर आलेल्या संजय राऊत यांनी आता अशा प्रकारचे संकेतच दिलेले आहेत. आज ते बाहेर आले, पत्रकार परिषद त्यांनी घेतली आणि स्वाभाविकपणे अनेकांना अपेक्षा होती की ते भाजपवर तुटून पडतील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जोरदार हल्ला चढवतील. पण असं काही झालं नाही. उलट त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक केलं. देवेंद्र फडणवीसांनी जी भूमिका घेतली की आता ही कटुता मिटवली पाहिजे, ती कटुता मिटवण्याच्या त्या भूमिकेचं सुद्धा त्यांनी स्वागत केलं. त्यामुळे महाराष्ट्रात आता भविष्यात हे चित्र दिसेल का याची उत्सुकता आहे. ठाकरे भाजपशी घेणार जुळवून, राऊतांच्या तोंडी तहाचा प्रस्ताव. ठाकरे भाजपत राजकीय तह, भाजप विरोधात ठाकरेंची तलवार म्यान. शिवसेनेचे फायर ब्रँड नेते अशी ओळख असलेले संजय राऊत तुरुंगाबाहेर आल्यानंतर काहीसे मवाळा झालेले आहेत. खरं तर संजय राऊतांनी आजवर भाजप विरोधात आक्रमकपणे भूमिका मांडली आहे. पण 3 महिने तुरुंगात काढल्यानंतर राऊतांनी भाजप विरोधात तलवार म्यान केली तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जाते. कारण तुरुंगाबाहेर आल्यानंतर संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलंय. म्हाडाला अधिकार देण्याच्या फडणवीसांच्या निर्णयाचं तोंड भरून कौतुक केलंय. मैं 2-4 दिन में राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी को भी मिल रहा हूँ. कुछ लोगों के कामों के लिए मैं मिलना चाहता हूँ उनको. मैं दिल्ली में जाकर प्रधानमंत्री से मिलूंगा और अमित शाह साहब से मिलूंगा, गृहमंत्री है देश के, और उनको भी बताऊंगा क्या हो गया मेरे साथ. राऊतांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोध मात्र कायम ठेवलाय. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपशी जुळवून घेण्याची रणनीती तर आखली नाही ना. देखिए, मैं लगता है कि राज्य का जो कारभार है उप मुख्यमंत्री चला रहे हैं. जो मेरा निरीक्षण है कि इस राज्य का नेतृत्व आज भी फडणवीस जी कर रहे हैं. अनुभवी नेता है और बहुत से महत्वपूर्ण निर्णय मैं उनके मुंह से सुन रहा हूं. 2019च्या विधानसभा निवडणुकीपासून ठाकरे विरुद्ध भाजप असा राजकीय संघर्ष पेटलाय. 40 आमदारांच्या बंडखोरीमुळे या संघर्षाची धार वाढली आहे. या राजकीय लढाईत खासदार संजय राऊतांनी एकाकी खिंड लढवली होती. मात्र तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांचा बदललेला नूर पाहता उद्धव ठाकरेंनी आपली रणनीती तर बदलली नाही ना. फडणवीसांचं कौतुक म्हणजे राऊतांच्या तोंडी तहाची भाषा तर नाही ना, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. संजय राऊत जेलमधून बाहेर आले. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. पण या फटाक्यांचे आवाज हवेत विरण्याच्या आधीच हा चेहरा पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे त्यांच्या आनंदावर कदाचित विरजण सुद्धा पडू शकतं अशी शक्यता आहे. त्याचं झालंय असं की माजी मंत्री अनिल परब यांच्या त्या रिसॉर्टवर आता हातोडा चालणार हे जवळपास निश्चित झालंय. त्यामुळे राऊत जरी जेलमधून बाहेर आले असले तरी अनिल परबांच्या अडचणींमध्ये मात्र
वाढ होणार आहे हे जवळपास निश्चित आहे. 14 नोव्हेंबरला पडणार हातोडा. परबांचा रिसोर्ट होणार जमीनदोस्त. पाडकामाकरता तयारी अंतिम टप्प्यात. किरीट सोमय्या शुक्रवारी रत्नागिरी. दापोलीतल्या साई रिसोर्टचं काउंटडाऊन सुरू झालंय. अनिल परब यांच्या मालकीचं असलेलं हे रिसॉर्ट पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून बांधण्यात आलं होतं. मात्र आता त्याचं पाडकाम केलं जाणार आहे. पाडकामाचं टेंडर भरण्याकरता 11 नोव्हेंबर ही शेवटची तारीख असणार आहे. अनिल परब यांच्या विरोधात समन्सही काढण्यात आलंय. तर किरीट सोमय्या शुक्रवारी रत्नागिरीत जबाब देणार आहेत. त्यामुळे शुक्रवारपासून राजकीय घडामोडींना वेग येणार असल्याचं स्पष्ट झालंय. उद्या मी स्वतः रत्नागिरीला जाणार आहे. रत्नागिरी पोलिसांनी मला बोलवलंय, स्टेटमेंट देणार आहेत. माझा तक्रारीच्या आधारावर परवा FIR झाली आणि काल भारत सरकारने जी तक्रार केली होती त्याच्यावर दापोली कोर्टाने अनिल परबच्या विरोधात समन्स काढलं आहे. 14 तारखेला रिसोर्ट तोडण्याचं काम प्रारंभ होणार. उद्या जे टेंडर भरण्याची शेवटची तारीख आहे. दापोलीतील साई रिसोर्ट प्रकरणी अनिल परब आणि इतर 3 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी खेड आणि दापोली न्यायालयात अनिल परब यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याकरता वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. अनिल परब नेमके कशामुळे अडचणीत आले त्यावर नजर टाकूयात. साई रिसॉर्टचं सुमारे 16,000 स्क्वेअर फुटाचं बांधकाम करण्यात आलं. बांधकामासाठी रोख रक्कम वापरण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रॉपर्टीचा करही अनिल परब यांच्याकडून भरण्यात आला होता. त्याची आयकर विभागाकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयानं 31 जानेवारी 2022 ला आदेश दिले. साई रिसॉर्ट तोडण्याचे आदेश देण्यात आले. 90 दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनानं रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र 90 दिवस पूर्ण झाल्यानंतरही रिसॉर्ट पाडण्यात आलं नव्हतं. आता मात्र 14 नोव्हेंबरला साई रिसॉर्टवर हातोडा पडणार आहे. यामुळे पर्यावरणाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना जरब बसेल यात शंकाच नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबई पुणे हा एक्सप्रेसनं तुम्ही प्रवास करत असताना घाटातून तुम्हाला तासनतास लागत असतील. ट्रॅफिक जाम, होणारे अपघात, ह्या सगळ्याचा अनुभव तुम्हाला कित्येक वेळा आला असेल. पण थोडं थांबा, कारण ही वेळ आता जाणार आहे आणि तुमचा प्रवास अगदी सुसाट होणार आहे. राज्य सरकारनं त्याच्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या मिसिंग लिंक प्रकल्पाची आज पाहणी केली. खालापूर ते सिंहगड संस्थेपर्यंतचा 19 किलोमीटरचा घाटातला तीव्र उताराचा धोकादायक अपघाती मार्गाला आता मिसिंग लिंक हा एक बोगदा पर्यायी बायपास मार्ग असणार आहे. एकच हा बोगदा आहे. अगदी सुसाट, म्हणजे तुम्हाला संपूर्ण घाटामध्ये जायचीच सुद्धा गरज लागणार नाहीये. घाट चढायची सुद्धा गरज लागणार नाहीये. आणि या प्रकल्पामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या अपघातांची संख्या तर कमी होणारच आहे, पण त्याचबरोबर या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे तुमचा अर्धा तास वाचणार आहे. म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून तुम्ही घाटामध्ये जे सगळं अग्निदिव्य असतं आपल्या सगळ्यांसाठी, त्याच्यातून आपली सुटका होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे MSRDCचे मंत्री असताना या प्रकल्पाचा शुभारंभ झाला होता आणि आता ते मुख्यमंत्री असताना हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर असलेल्या घाटातल्या तीव्र उतारावरचा अपघात टाळून शून्य अपघात रस्ता बनवण्यासाठी हा प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि त्याचं काम 2023च्या शेवटी पूर्ण होणार आहे. जगातला वायडेस्ट हा टनेल आहे. 23.75 मीटरचा आणि 8 किलोमीटर लांबीचा आहे. अत्याधुनिक सगळ्या टेक्नॉलॉजी वापरून हा टनेल झालेला आहे आणि या टनेलमुळे मुंबई पुण्याचं जे अंतर आहे ते अर्ध्या तासांनी कमी होणार आहे. घाट सेक्शन पूर्ण अवॉइड होईल. म्हणजे घाटामध्ये जी ट्रॅफिक जाम होते, काही वेळा ॲक्सिडेंट होतात, हे सगळे अवॉइड होतील. कुठेही काही नाही, स्मूथ माणूस मुंबईतला पुण्यामध्ये अर्धा तास अगोदर पोहोचेल. असं याचं या टनेलमुळे, मिसिंग लिंकमुळे फायदा होणार आहे.
या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ब्रेक नंतर जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या गावोगावची बित्तम बातमी. दिवसभरात नेमकं कुठे काय घडलं. मुलुख महाराष्ट्र सुपरफास्ट. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोक.